नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अश्विन सायली आणि अर्जुनला म्हणतो की दादा वहिनी व दादाचा डिस्चार्ज झाला आहे, त्यामुळे आता 5 मिनिटात आपण पुढची प्रोसेस पूर्ण करून घरी जाऊ शकतो. सायली म्हणते, बरं झालं डिस्चार्ज मिळाला आहे, आता यांना घरी जाऊन आराम करायला मिळेल. तर त्याचवेळी तिथे चैतन्य येतो आणि चैतन्य अर्जुनला विचारतो, काय मग पेशंट तब्येत कशी आहे? तर अर्जुन म्हणतो, तू वशील पेशंट मी नाही तर. चैतन्य म्हणतो, एवढा का चिडतोयस, काय झालंय नक्की? अर्जुन म्हणतो, ते राहू देत, मला अगोदर सांग की इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी तुझं बोलणं झालंय का, काही कळालंय का? तर आता चैतन्य विषय बदलतो आणि अश्विनला म्हणतो, अश्विन डिस्चार्ज झालाय ना, सगळी प्रोसेस कंप्लीट झाली आहे ना, मग आपण आता निघायचं का? तर अर्जुन म्हणतो, थांब चैतन्य, मी तुला काहीतरी विचारलं आहे. इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी तुझं बोलणं झालं आहे का? तर ते काय म्हणालेत ते मला ऐकायचं आहे. चैतन्य, माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपू नकोस. आता मात्र चैतन्याचा नाईलाज होतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत यांनी महिपा शिकरेकडून सत्य वधून घेण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु काही केल्या महिपा शिकरे मात्र तोंड उघडायला तयारच नाहीये, तो काहीच बोलायला तयार नाहीये. अर्जुन, महिपा शिकरेला पकडून आपल्याला काहीच उपयोग झाला नाहीये असंच वाटत आहे. आता मात्र अश्विनही चिडतो. अश्विन म्हणतो, हा माणूस पोलिसांनाही घाबरत नाहीये का? तर सायली म्हणते, ते सगळं काही जाऊ देत, अगोदर आपण घरी जाऊयात आणि त्यानंतर तर आपण जे काही करायचं ते पुढच्या नंतर पाहत गेल. तर अर्जुन म्हणतो, सायली, एक काम करशील का? तू बायको, तू अश्विन सोबत घरी जाशील का? कारण मी जरा चैतन्यासोबत पोलीस स्टेशनला जातो, कारण त्या महिपा शिखरेची शाळा आता मलाच घ्यावी लागेल. सायली म्हणते, अहो तुम्ही काय बोलताय? डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितले आणि तुम्ही आता पोलीस स्टेशनला जाताय. अश्विन भाऊजी, तुम्ही तरी समजाव यांना, माझं तर काही ऐकायलाच तयार नाहीयेत. अश्विन म्हणतो, दादा अरे तू काय बोलतोयस, तुला आरामाची गरज आहे, त्यामुळे तू आता घरीच दिसेल. अर्जुन म्हणतो, नाही, मला जोपर्यंत महिप्त शिखरेकडून सत्य वधवून घेता येत नाही तोपर्यंत मला काही शांत आराम करावासा वाटणारही नाही, त्यामुळे प्लीज मला जाऊ द्या. सायली म्हणते, अहो तुमच्या तब्येतीच्या बाबतीत मला कोणताही खेळ चालणार नाही. डॉक्टरने तुम्हाला आराम करायला सांगितले, तुमचा हात दुखतोय ना? अर्जुन म्हणतो, कुठे, माझा हात वगैरे दुखत नाहीये, आणि तसंही मला सांग, डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितलाय ना, मग मी आल्यानंतर आराम करेन आणि मला बरं वाटले म्हणूनच तर त्यांनी डिस्चार्ज दिलाय. तू काळजी करू नकोस. सायली म्हणते, म्हणजे तुम्ही माझं ऐकणारच नाही आहात का? तर अर्जुन म्हणतो, सायली, तुला माझी शपथ आहे, आता कुठे आपण जिंकत आलो आहोत, मला प्लीज थांबवू नकोस काही करून. सिनियरच्या अपघाताचा मास्टरमाइंड कोण आहे हे आपल्याला कळायलाच हवं. काही झालं तरी आता आपल्याला थांबायचं नाही. आता सायली शांत असते. अर्जुन म्हणतो, बायको तू शांत आहेस म्हणजे तू परवानगी दिलीस हो ना? असं म्हणत आता अर्जुन चैतन्यासोबत पोलीस स्टेशनला निघालेला असतो. सायली थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्जुन काही थांबायला तयार नसतो. आता सायलीचाही नाईलाज होतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनला पोहोचलेले असतात. आता अर्जुन महिप्त शिखरेकडून सत्य कबूल करून घेण्यासाठी त्यांच्या समोर बसतो आणि म्हणतो, महिप्त कसं आहे ना, आता तू पूर्ण अडकलायस, आता काही केल्या तुझी सुटका होणार नाही, पण मी तुझी शिक्षा कमी करू शकतो. मला माहीत आहे, सिनियरचा तू अपघात घडून आणला होतास, यामागे तुझा हात नाहीये किंवा हे सगळं काही तू केलं नाहीयेस. या सगळ्या मागे तुझा कोणीतरी बॉस आहे की ज्याने तुला हे सगळं काही करायला भाग पाडलं होतं, आणि तुझा बॉस कोण आहे हेच मला ऐकायचं आहे. आता तू त्याला वाचवण्याचा का प्रयत्न करतोयस? प्लीज त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस, त्याने काहीही फायदा होणार नाही. महिप्त, तुला जर सुटायचं असेल, तुझी शिक्षा जर कमी करायची असेल, तर तुला त्या मास्टर माइंडच नाव सांगावच लागेल. आय नो, मला माहीत आहे, तुला वाटत असेल की तुला शिक्षा होईल, परंतु कायद्यात बसेल
तेवढी सगळी मदत मी तुला करायला तयार आहे, फक्त मला त्या मास्टर माइंडच नाव सांग महिप्त. तू गप्प का आहेस? बोल महिप्त शिकरे. ही सुपारी तुला कोणी दिली होती? हे सगळं काही करायला तुला कोणी सांगितलं होतं? हे तुला मला सांगावंच लागेल, कारण आता सत्य लपून काहीही उपयोग नाही. आता महिप शिकरे काहीच बोलत नसतात. अर्जुन त्यांच्या उत्तराची वाट पाहत असतो, परंतु महिप शिकरे मात्र तोंड बंद करून असतात. आणि त्याचवेळी नागराज काका तिथे पोलीस स्टेशनला पोहोचलेले असतात. आता महिप्त शिकरे नागराज काकांकडे पाहू लागतात. अर्जुनच्या मनात प्रश्न निर्माण होतो की महिप्त शिकरे असे नागराज काकांकडे का पाहत आहेत? कदाचित त्यांना नागराज काकांचे नाव तर सांगायचं नसेल ना? तर इकडे नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. पण आता नागराज काकापेक्षाही दयनीय अवस्था झालेली असते. प्रिया तर चांगलीच घाबरलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते की जर महिप शिकरेने तोंड उघडलं आणि त्याने जर माझं नाव सांगितलं तर जेल तर मला होणारच आहे. पण हे सगळे सुभेदार हाताला धरून फरफटत मला घराबाहेर काढता येईल आणि अश्विनही माझी साथ नाही देणार, कारण आजकाल अश्विनही माझ्याशी नीट बोलत नाहीये. परंतु नाही काही करून या सगळ्या सुभेदारांना घोळात तर घ्यावंच लागेल. पण काय मार्ग आहे? मला माहीत आहे, सुभेदारांना जर घोळात घ्यायचं असेल, त्यांचा विश्वास जिंकायचा असेल, तर त्यासाठी स्वयंपाक करावा लागेल. आता सगळ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी, सगळ्यांचं मन जपण्यासाठी प्रिया किचनमध्ये येते आणि विमल ताईंना म्हणते. विमल ताई म्हणतात, काय हव्य? तर प्रिया म्हणते, मला काही नकोय, पण आज सगळ्यांसाठी मी नाश्ता बनवणार आहे. आता हे ऐकल्यानंतर विमलताई मोठ्यानेच म्हणतात, काय? तर प्रिया आता विमलताईंना म्हणते, एवढ्या मोठ्याने रिएक्ट होण्यासारखं मी काही बोलली नाहीये. मी फक्त एवढंच बोललीय की मी पोहे बनवते सगळ्यांसाठी, नाश्ता मी बनवते. आता मला सांग, पोहे कुठे आहेत? आणि मिरची कांदा ते सगळं काढून ठेव. तर आता विमलताई ना मात्र काहीच कळत नसतं. विमलताई म्हणतात की पोहे मागच्या रॅकमध्ये आहेत आणि कांदा मिरची मी काढून ठेवली आहे. परंतु तन्वी ताई, पोहे अगोदर भिजवायचे असतात. प्रिया म्हणतो, हो का? पण हे तर मला माहीत आहे. तर त्यानंतर आता विमलताई प्रियाला म्हणतात, तन्वी ताई, पोहे बनवून झाले ना की त्यावर अशी कोशिंबीर आणि ओलं खोबरं पेरायचं, खूप छान लागतील आणि सगळ्यांना तसेच आवडतात. तर प्रिया चिडते आणि म्हणू लागते, तुला काय वाटते विमल, मला साधे पोहे बनवता येत नसतील? जा तू तुझ्या कामाला जा, असं म्हणत आता प्रिया विमलताईंना त्यांच्या कामासाठी पाठवते आणि स्वतः पोहे बनवायची जबाबदारी घेते. आता प्रियाला नीट कांदाही कापता येत नसतो आणि तरी सुद्धा सुभेदारांचं मन जिंकण्यासाठी प्रिया किचनमध्ये पोहे बनवत असते. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं इन्स्पेक्टर सावंत आता नागराज काकांना आतमध्ये घेऊन येतात. आता नागराज काका महिप्त शिकले तोंड उघडण्या अगोदरच त्यांच्यावर आरोप करत म्हणतात, महिप्त सुमन कुठे आहे? सांग, माझी सुमन कुठे आहे? मला चांगलंच माहीत आहे की सुमनला किडनप करण्यामागे तुझा हात आहे. तूच सुमनला कुठेतरी ठेवलेस. सांग, माझी सुमन कुठे आहे? अरे, कधी काळी आपली मैत्री होती, त्या मैत्रीची तरी तू जाण ठेवायला हवी होतीस. मला मान्य आहे की मी तुझ्यासोबत मैत्री तोडली, तुझ्यासोबत असणारे सगळे संबंध तोडले आणि या सगळ्याचा राग तू असा काढणार आहेस. अरे, माझा या सगळ्याशी संबंध होताना मग तू सुमनला किडनप का केलेस? बोल, महिप्त सुमन कुठे आहे? मला माहीत आहे की या सगळ्यामध्ये तुझा हात आहे. अरे, जरा तरी लाज असेल ना, तर तोंड उघडशील. आता मात्र महिप्त शिखरे रागाने फक्त शांतपणे नागराज काकांकडे पाहत असतात. महिप्त शिखरेंना चांगलंच माहीत असतं की हे सगळं काही करणारे नागराज काकाच आहेत. परंतु महिप्त शिखरे फक्त शांतपणे नागराज काकांकडे पाहत असतात. आता नागराज काका संतापल्याच नाटक करत असतात, परंतु आतमधून मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजी विमलताईंना आवाज देतात आणि म्हणतात, विमल, माझ्यासाठी दूध घेऊन ये.
आता हीच संधी असते पूर्णाजींना मनवायची, आणि म्हणूनच रिया ही पूर्णाजीसाठी घाईघाईने दूध गरम करते आणि त्यांच्यासाठी दूध घेऊन जाते. पूर्णाजी पाहतात तर त्यांना धक्काच बसतो. पूर्णाजी म्हणतात, तू तू काय करतेस इथे? तर प्रिया म्हणते, पूर्णाजी, मला माहीत आहे, मला ठरवून दिलेल्या वेळेतच मी किचनमध्ये काम करायला हो, परंतु काय आहे ना, आपल्या माणसांसाठी काही करावंसं वाटलं तर मी करू शकतेच ना, आणि म्हणूनच तुझ्यासाठी हे दूध घेऊन आली आहे आणि घरातील सर्वांसाठी मी पोहे बनवत आहे. आता पूर्णाची प्रियाशी काहीही बोलत नाही. तिच्या हातातील दुधाचा ग्लास घ्यायला जातात तर त्यावेळी नाजीना कांद्याचा वास येतो. पूर्ण म्हणतात, तुझ्या हाताला तर कांद्याचा वास येतोय तर, आणि त्याच हाताने तू दूध घेऊन आलीयस? प्रिया म्हणते, सॉरी, हात धुवायचे विसरूनच गेले, घाईघाईने दूध घेऊन आले. आता प्रियाच्या लक्षात येतं की गॅसवर आपण दूध ठेवले आहे, आणि म्हणून धावतच प्रिया किचनमध्ये येते आणि दुधाच पातेल उतरत असते. परंतु त्याचवेळी प्रियाच्या लक्षात येतं की दूध तर फाटले आहे. तर प्रिया म्हणू लागते, दूध तर खराब झाले आहे, एक काम धड होत नाही. तर इकडे पूर्णाची दूध पिण्यासाठी ग्लास हातात घेतात, पण त्या ग्लासाला पूर्णपणे कांद्याचा वास येत असतो, आणि म्हणून पूर्णाजी दूधही पित नाहीत. आता इकडे प्रिया किचनमध्ये पोहे बनवत असते तर बाकी मदत करू शकत नाही. म्हटलं किचनमध्ये तरी थोडीफार मदत करावी, आणि म्हणूनच मी किचनमध्ये आले आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवत आहे, तुम्ही बसून घ्या ना. तर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता थांब, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते. असं म्हणत कल्पनाताई किचनमध्ये येतात आणि अस्मिताला दूध घेऊन जाणार, परंतु दुधाच्या पातेल्यात पाहतात तर दूध नाचलेलं असतं. कल्पनाताई म्हणतात, अरे बापरे, हे दूध कसं नाचलंय? तर आता कल्पनाताई प्रियाकडे पाहतात. प्रिया म्हणते, दूध फाटले, माझं तर लक्षच नव्हतं, असं म्हणत आपल्याला काहीच माहीत नाही असं दाखवून देण याचा ती प्रयत्न करत असते. तर पूर्णाजी कल्पनाताईंना आवाज देत म्हणतात, कल्पना, तन्वी किचनमध्ये आहे, मग अजून काय अपेक्षा ठेवायच्यात? आता मात्र कल्पनाताईंना खूप राग आलेला असतो. कल्पनाताई किचनच्या बाहेर येतात तर इकडे सायलीच्याही सगळं काही लक्षात येतं. सायली म्हणते, आई, मी आलेच, असं म्हणत सायली आता तिच्या रूममध्ये निघून जाते. तर इकडे अश्विन किचनमध्ये जातो आणि प्रियाला म्हणतो, तन्वी, तू जर हे सगळं काही मनापासून करत असेल तर खरंच मलाही आवडलं आहे. तुला असं किचनमध्ये काम करताना पाहून मलाही खूप बरं वाटत आहे. यू की तू सगळ्यांची काळजी घेतेस. प्रिया म्हणते, अश्विन, अरे, अशा वेळी आपल्या मनातील हेवेदावे बाजूला ठेवून आपणच तर एकमेकांना साथ द्यायची असते. अश्विन, आता तुझा राग गेलाय ना? आता अश्विन प्रियाला काहीच सांगत नाही. तो एवढंच म्हणतो की मी चेंज करून येतो, फ्रेश होऊन येतो, असं म्हणत तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. आता प्रिया किचनमध्ये काम करत असते. आता अश्विनने अजूनही आपल्याला माफ केलं नाहीये हे प्रियाच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं, आणि म्हणूनच प्रियाला अश्विनचा खूप राग आलेला असतो. तर इकडे नागराज काका पोलीस स्टेशन मधून थेट सुमन काकूंना भेटण्यासाठी एका गोडाऊनमध्ये आलेले असतात, कारण आता नागराज काकांनी सुमन काकूंना एका गोडाऊनमध्ये शिफ्ट केलेलं असतं. नागराज काका येतात आणि नागराज काकांना पाहून सुमन काकूंची खूप चिडचिड होते. नागराज काका सुमन काकूंच्या तोंडातील रुमालाचा बोळा बाहेर काढतात तर सुमन काकू आपलं तोंड उघडतात आणि म्हणू लागतात, लाज वाटते का तुम्हाला माझा नवरा म्हणायला? तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला उतराल असं मला कधी वाटलंही नव्हतं, आणि तुमच्याबद्दल मी असा कधी विचारही केला नव्हता. तर नागराज काका उलट सुमन काकूंना म्हणतात, मलाही कधी वाटलं नव्हतं की तू असं काहीतरी करू शकतेस. अजूनही तुझ्यातली मस्ती जिवंत आहे. एवढं सगळं होऊनही तुझ्यामध्ये काहीच बदल घडला नाहीये का? म्हणजे अजूनही तू बोमलतेच आहेस, माझ्या नजरेला नजर देऊन बोलतेयस, म्हणजे अजूनही तुझा मांस उतरला नाहीये का? खरंच सुमन, तुला मानलं पाहिजे. आता सुमन काकू चिडतात आणि नागराज काकांना म्हणतात, तुमच्यातला माणूस मेलाय का हो? मला तरी असं वाटत की तुम्ही राक्षस झाला
आहात राक्षस म्हणजे माणूस की नावाची चीज तुमच्याकडे राहिलीच नाहीये. माणसांबद्दलच प्रेम, माणसांबद्दलची दया तुम्हाला येतच नाहीये. म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटते की तुम्ही आताच नाही राक्षस झाला आहात, अगोदरपासूनच असाल. आणि मी मात्र तुम्हाला पाठीशी घालत आलीये. मला एक सत्य कळालं आहे, भाऊजींचा अपघात तुम्हीच घडून आणला होता ना. या सगळ्यामागे तुमचाच हात आहे ना. मला सगळं काही लक्षात येत आहे. हे सगळं काही तुम्ही केले आणि ते मला कळालं आहे. त्यामुळे आता सत्य लपून ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये. आता मात्र सुमन काकूच हे बोलणं ऐकून नागराज काका घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया सर्वांसाठीच नाश्ता घेऊन येते. सर्वांसाठी तिने पोहे बनवलेले असतात. आता प्रिया कल्पना ताईंना म्हणते, आई तुमच्यासाठी. तर कल्पनाताई म्हणतात, मी नंतर घेईन. तर आता प्रिया इथे अस्मिताला, अश्विनला, सर्वांनाच पोहे देते. तर प्रिया पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी अग तू सुद्धा पोहे घे ना, खाऊन घे. आणि हो सर्वांनी खा आणि मला सांगा की पोहे कसे झाले आहेत. आणि त्याचवेळी अर्जुन आणि चैतन्य घरी आलेले असतात. तर प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे आता तुझी तब्येत कशी आहे. तर अर्जुन म्हणतो, मी आता एकदम ठीक आहे. तर प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे बस ना. तू तर अर्जुन बसताच पूर. नाजी म्हणतात, अर्जुन अरे तुला बघण्यासाठी आम्ही सकाळी सर्वजण हॉस्पिटलला येणारच होतो, परंतु तेवढ्यातच आम्हाला कळालं की तुला डिस्चार्जच मिळाला आहे. पण अर्जुन मलाही कळालं नाही की तू हॉस्पिटलमधून सुटल्यावर लगेच पोलीस स्टेशनला का गेला होतास. अरे आरामाची गरज आहे तुला. तर अर्जुन म्हणतो, पूर्णाजी तस महत्वाचं काम होतं, कारण महीप शिकरे तोंड उघडत नव्हता आणि काही झालं तरी त्याला बोलतं करायचं होतं आणि त्यासाठीच मला पोलीस स्टेशनला जावं लागलं. तर चैतन्य म्हणतो, आणि तसंही मी अगोदरच डॉक्टरांना सांगितलं होतं की लवकरात लवकर अर्जुनला डिस्चार्ज द्या, कारण मला सायली वहिनीच्या हातचे पोहे खायचे आहेत. तर अस्मिता हसतच म्हणते, हो मग बस ना, पण आज पोहे सायली वहिनीच्या हातचे नाहीयेत तर तन्वीच्या हातचे आहेत. आता मात्र अर्जुन आणि चैतन्याला धक्काच बसतो. आता प्रिया चैतन्याला म्हणू लागते, चैतन्य रे बस ना, मी तुझ्यासाठी आणि अर्जुनसाठी पोहे घेऊन येते. असं म्हणत प्रिया पोहे आणण्यासाठी जाते. तर इकडे प्रतापराव म्हणू लागतात, अर्जुन अरे तू पोलीस स्टेशनला का गेला होतास. आणि तू पोलीस स्टेशनला जाऊन काही उपयोग झालाय का. तसं पण पोलीस होतेच ना, तिथे त्याने त्यांचं काम केलं असतं. अर्जुन म्हणतो, आज नाही उपयोग झालाय, पण आज ना उद्या नक्कीच उपयोग होईल. आज महिप्त शिकरे ऑलमोस्ट मास्टर माइंडचं नाव सांगणारच होता, परंतु माहीत नाही तो गप्प का झाला. आणि त्याचवेळी अर्जुनला नागराज काकांचं बोलणं आठवत. आता त्या ठिकाणी प्रिया आलेली असते. तर अर्जुन म्हणू लागतो, पण शेवटी किती दिवस तो गप्प राहणार आहे. आज ना उद्या त्याला तोंड उघडावंच लागणार आहे आणि आज ना उद्या तो सत्य सांगेलच. आता हे ऐकताच प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता नागराज काका सुमन काकूंना म्हणतात, सुमन गप्प बस, माझं डोकं फिरवू नकोस. सुमन काकू म्हणतात, तुम्हाला काय वाटतं. तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं सत्य जास्त काळ लपून राहणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या जगाला ओरडून ओरडून तुमचं सत्य मी सांगणार आहे. आता मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे आता नागराज काका प्रियाला भेटतात आणि घडलेलं सगळं ज्यावेळी प्रियाला सांगतात, तेव्हा प्रिया म्हणू लागते की आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की आयुष्यात महीप शिकरे कधीही आपलं नाव घेणार नाहीत. तर नागराज काका प्रियाला म्हणतात, त्यासाठी आपल्याकडे एक हुकमी एका आहे. तर प्रिया म्हणते, आता तोच हुकमी एका वापरण्याची वेळ आली आहे. तर इकडे आता अर्जुन पुन्हा एकदा महिप्त शिखरेंना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेला असतो. अर्जुन महिप्त शिखरेंना म्हणतो, महिप्त तुला काय वाटते, तू जर मला सत्य नाही सांगितलं तर मला मास्टर माइंडच नाव कळणार नाही, परंतु त्या अपघाताचे सर्व डिटेल्स मला आहेत. त्यामुळे आता तो मास्टर माइंड माझ्यापासून लपणार नाही.
तू नाव नाही सांगितलं तरी सुद्धा मला कळणार आहे की तो मास्टर माइंड कोण आहे. आता मात्र महिप्त शिकरेनं काय करावं काहीच कळत नसतं. ते अर्जुनकडे पाहत असतात आता घाबरलेले. दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं आता नागराज काका महिप्त शिखरेंचा गळा दाबण्यासाठी पुढे येतात. आता इन्स्पेक्टर साहेब आणि पोलिसांची संपूर्ण टीम नागराज काकांना थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, नागराज साहेब, तुम्ही काय करत आहात? प्लीज, तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. इन्स्पेक्टर सावंत नागराज काकांना म्हणतात, प्लीज, तुम्ही आरडाओरडा करू नका, शांत रहा. तर नागराज काका नाटक करत म्हणतात, कसा शांत राहू मी? माझी बायको गायब आहे आणि या सगळ्या मागे या माणसाचाच हात आहे. या माणसानेच माझ्या बायकोला, माझ्या सुमनला गायब केले. मी सगळीकडे शोधून थकलो आहे. आता तुम्ही याला मारा जोडा, परंतु याच्या तोंडून सत्य वधवून घ्या की माझी बायको कुठे आहे. यानेच माझ्या बायकोला गायब केला आहे. असं म्हणत नागराज काका रडण्याचं नाटक करत असतात, आकांतांडव करत असतात. तर इन्स्पेक्टर सावंत आणि हवालदार साहेब नागराज काकांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. आता हे सगळं काही महिप्त शिखरे शांतपणे पाहत असतात आणि हे सगळं काही चालू असताना नागराज काका रागानेच म्हणतात, वाटलंच तर याला फासावर चढवा. आता मात्र महिप्त शिखरे तोंड उघडतात आणि म्हणू लागतात, सुभेदार साहेब, तुम्ही मगाशी मला काय विचारत होता त्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही मला हेच विचारलं होतं ना की किल्लेदारांना मारायची सुपारी मला कोणी दिली होती? तर अर्जुन म्हणतो, देणार आहेस का उत्तर? बोल, कोणी दिली होती तुला ही सुपारी? आता मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता महिप्त शिखरे काही बोलणार त्या अगोदरच नागराज काका म्हणतात, बोल महिप्त, तुला कोणी दिली होती सुपारी? आता तू सांग, कोण उठलं होतं की माझ्या दादाच्या जीवावर, की ज्याला माझ्या दादाला मारायचं होतं त्या व्यक्तीला मी सोडणार नाही. महिप्त, सांग, तुला ही सुपारी कोणी दिली होती? कोणाच्या सांगण्यावरून तू हे सगळं काही केलं होच? तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे, तुला सांगावंच लागेल. आता मात्र महिप्त शिखरे घाबरून गेलेले असतात. त्यांना आपल्या मुलीची काळजी वाटत असते. तर आता महिप्त शिखरे काही बोलू नयेत म्हणूनच नागराज काका पुढे म्हणतात, मला माहीत आहे आतापर्यंत तू खूप पाप केलेस, खूप गुन्हे केले आहेस, खूप खूनही केले आहेस. आणि या महिप्त शिखरे मास्टर माइंडच नाव सांगतील का आणि आपली सुटका करून घेतील का? अर्जुनला सत्य कळेल का? नागराज काकांचे सत्य सगळं या जगासमोर येईल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.